काळानुसार बदलत असलेल्या पत्रकारितेमध्येही आधुनिक संसाधनांचा वापर चांगल्या पद्धतीनं होत आहे, त्यामुळं जपून बोलावं लागतं। पत्रकारिता हा तिसरा डोळा आहे। पत्रकारिता हा समाज मनाचा आरसा असून ती महाशक्ती आहे। त्याच माध्यमातून समाजातील प्रश्न, समस्या आणि गरजा आम्हाला कळतात, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातो। सोलापुरातील विमान सेवा आणि IT पार्कचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असं प्रतिपादन आमदार देवेंद्र कोठे यांनी केलं। पत्रकार दिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीनं डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान सोहळा आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते पार पडला। या प्रसंगी ते बोलत होते। मंचावर सर्व ज्येष्ठ संपादक आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, समोर देखील अनेक सिनियर पत्रकार आहेत ज्यांच्या समोर मी लहानाचा मोठा झालो। अवघ्या वयाच्या 21व्या वर्षी आपण मला स्वर्गीय तात्यासाहेबांच्या आशीर्वादाने नगरसेवक होताना पाहिलं। 10 वर्षात मी महापालिकेत केलेलं काम आणि वेळोवेळी आपल्या सगळ्यांचं मला मिळत आलेलं मार्गदर्शन यामुळेच मी आज एवढ्या कमी वयात या ठिकाणी आमदार म्हणून निवडून येऊ शकलो। आज व्यासपीठ जरी अनेक ज्येष्ठ मान्यवरांचं असलं तर आमदार आणि जिल्हाधिकारी दोघंही युवा आहेत आणि या दोन युवकांना शहराच्या प्रगतीसाठी, शहराच्या विकासासाठी मंचावर ज्येष्ठ मान्यवरांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं आहे। आता टोळे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की पत्रकारितेचा काळ बदललेला आहे। पूर्वीची पत्रकारिता म्हणजे आपण पेन डोळ्यासमोर आले की पत्रकारांची प्रतिमा दिसायची, परंतु ती जागा आता कीपॅडने घेतलेली आहे। कार्यक्रम संपण्यापूर्वी इथं मजकूर तयार होऊन ते बाहेर बातमी प्रसिद्ध सुद्धा झालेली असते, त्यामुळे बोलताना खूप जपून बोलावं लागतं की त्याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय इफेक्ट लागेल हे काही सांगता येत नाही, परंतु एक खूप मोठी शक्ती आपल्याकडे आलेला आहे। पत्रकार म्हणलं तर आज दर्पणकार म्हणजे काय तर आरसा, परंतु तिसरा डोळा समाजाचाही देखील पत्रकार आहे। समाजातल्या लोकांची जी काही गरज आहे ती निश्चितच अधिकारी असतील, आम्ही लोकप्रतिनिधी असतील, हे आम्हाला तुमच्या मार्फत कळतं आणि वेळोवेळी तुम्ही आम्हाला शहराची गरज सांगण्याचं काम केलेलं आहे। आता जिल्हाधिकारी साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की ते अतिशय चांगल्या पद्धतीने सोलापूरच्या विमान सेवेसाठी काम करत आहेत। मी आताही व्यासपीठावरती बोललो की विमान सेवेचा प्रश्न केवळ तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण होत आहे। एक युवा जिल्हाधिकारी आपल्याला लाभल्यामुळे हा विषय मार्गी लागत आहे। आज देखील सायंकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सोलापूर विमानतळासाठी, राज्यातल्या सगळ्या विमानतळासाठी बैठक होणार आहे, परंतु आपले जिल्हाधिकारी साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या शहराचे प्रश्न उठवणार आहेत। यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, द न्यूज प्लसचे संचालक तात्यासाहेब पवार, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडखे, दैनिक सुराज्यचे संपादक राकेश टोळे, श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नारायण कारंजकर, दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने, दैनिक संचारचे प्रशांत जोशी, दैनिक सकाळचे वृत्तसंपादक वैभव गाढवे, लोकमतचे मुख्य उपसंपादक रवींद्र देशमुख, तरुण भारतचे वृत्तसंपादक अजित संघवे, एकमतचे आवृत्ती प्रमुख संजय उलकर, सावाचे अध्यक्ष संतोष उदगिरी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सचिव सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की पत्रकारांच्या माध्यमातूनच विमानतळाचा प्रश्न मार्गी लागलाय। पत्रकारांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आम्हालाही काम करण्याची प्रेरणा मिळते, असंही ते म्हणाले। एव्हरीडे प्रत्येक दिवशी एक ना कोई पत्रकार फोन करते हैं कि सर एयरपोर्टच्या काय झालं, एयरपोर्टच्या काय झालं। उससे हम पे भी एक पॉजिटिव प्रेशर आता है। मैं त्यांना हे सांगतो की देखिए हम बस स्टॉप शुरू नहीं कर रहे हैं, हमने एयरपोर्ट शुरू करना है, तो रोज कुछ नहीं होने वाला है, लेकिन उससे होता ही है कि मेरे पे प्रेशर आता है, हम लोग भी पाठ पुरावा करते हैं। और इसलिए मैं सारे जो पत्रकार बैठे हैं त्यांना मी खरंच मनापासून अभिनंदन देतो, त्यांना धन्यवाद देतो की आपण जे सोलापूर एयरपोर्ट बद्दल एक अग्रेसिव आणि पॉझिटिव्ह भूमिका घेतली है, उसका बहुत महत्व है। क्लस्टर के लिए, IT पार्क के लिए, हर चीज के लिए आप लोग वैसे ही भूमिका लीजिए, उससे प्रशासन पे फर्क पड़ता है और शासन तक भी वो बात जाती है। आज हम या ठिकाणी सोलापूर शहर मध्येचे नूतन आमदार श्री देवेंद्र कोठे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना हार्दिक अभिनंदन देतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि मी सर्व जे माझे पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो की जैसे आपने हमें सपोर्ट किया है वैसे ही आप आमदार साहब को सपोर्ट करें। आमदार साहेबांच्या सोबत माझे कमीच इंटरॅक्शन झालं आहे, पण जितके इंटरॅक्शन झालं आहे त्यामध्ये नेहमीच सोलापूर एअरपोर्ट बद्दल, सामंत जलवाहिनी बद्दल त्यांनी मुद्दे उपस्थित केले आहेत और उसको फॉलो किया। मला खात्री आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर शहरामध्ये नक्कीच खूप वेगाने विकास होईल।
माननीय मुख्यमंत्री साहबांचे जे जवळचे आहेत, सचिन कल्याण शेट्टी साहबांचे जे जवळचे आहेत, तो जो भी मुद्दे आप उनको बताते हैं वो ऊपर भी पहुंचेगा, इसका आप लोग निश्चित रहिए। और तसंच जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यावेळी बोलताना म्हणाले की पत्रकारांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत, त्याचा लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। श्रमिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीनं लवकरच पत्रकारांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। आज पत्रकारितेमध्ये बरेच तंत्र येत आहे, जसं आता केळे साहेबांनी सांगितलं की सोशल मीडिया आणि पत्रकारिता यांची कार्यशाळा घ्यायची। त्याला जोडूनच सर मी सांगतो की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे येत आहे, तर या अनुषंगाने पत्रकार संघ, जिल्हा माहिती कार्यालय यांच्या आपण सर्वांनी एकत्रित मिळून असं एक आपण कार्यशाळा नक्कीच पत्रकारांसाठी पुढील काळात आपण आयोजित करू। आणि सोशल मीडिया तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जे चांगले वक्ते आहेत त्यांना आपण बोलवून आपल्याला सर्वांना त्याचं मार्गदर्शन आपण मिळेल हे पाहू। कारण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सुरुवात झालेली आहे आणि त्याचा आपल्याला पत्रकारितेत नक्कीच चांगला वापर करता येईल। सध्या आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर वापर करत असाल तर ते एक वाटाडा म्हणून आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करत आहे। त्याच्यामध्ये आणखी काही दुरुस्तीला संधी आहे, आपल्याला पाहिजे ते त्यातनं मिळत नाही, परंतु ते दिशादर्शक आहे। आपण त्याचा वापर केला तर नक्की आर्टिफिशियल इंटेलिजन्स पत्रकारितेला आणखी उंचीवर घेऊन जाण्यास नक्कीच मदत करेल। या प्रसंगी फोटो आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या फोन डायरीचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। ज्येष्ठ मुद्रित शोधक रामचंद्र हंचाटे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला। श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। सरचिटणीस सागर सुरवसे यांनी स्वागत केलं। यावेळी मान्यवरांचा सत्कार अजित उमरजकर, आफताब शेख, नितीन पात्रे, सुभाष कलशेट्टी, व्यंकटेश दोनता, विश्वभूषण लिमये, अनिकेत गायकवाड, विकास कस्तुरे, आप्पासाहेब पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केलं, तर आभार माजी उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी मानले। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।